बोला, तुमचं नाव सांगा आणि नेमकं काय आहे. माझं नाव सुमन, मोठ्याने सुमन हिरामन निकम. आणि या साहेबराव कदमनी आमचा इतका अत्याचारपणा केला. आम्ही याला पैसा न देता आम्हाला याने आमचं घरदार सगळं पाडून तोडून मोकळा झाला. झाडं झुडं नेमकं कुठे घडलं हे सगळं? कुठून आलात तुम्ही? तालुक्यातून आवनके लखमापूर पाट्यावर. तर सगळी आमची प्रॉपर्टी आडला वडिलांची होती. 10-5 किती वर्षापासून तुम्ही राहत होता? आम्ही आता चांगले 2-4 पिढ्या आमच्या तिथं गेले. 3-4 पिढ्या आमच्या गेल्या आडला वडिलांच्या. तिकडे म्हणजे आम्हाला फसवणूक केली. आमच्या माणसाला ज्ञान नसल्यामुळं त्यानं फायदा घेतला. आणि सही घेतली, शेणखत घेण आमकं कर तमकं कर. नुसत्या सहीमध्ये त्यानं फसवून आका घरादाराचा चुरा करून टाकला. आम्हाला धान्य सुद्धा काढू दिलं नाही. आम्हाला भांडे सुद्धा स्वयंपाकाला काढू दिले नाही. आम्ही अंगावरच्या कपड्यावर बाहेर निघालो. तिकडे तुम्ही तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात का? तहसीलदार, जिल्हाधिकारी? जिल्हाधिकाऱ्यांना तर ते बोलले, पोलीस आले होते, त्यांना सांगितलं. अहो म्हटलं आम्हाला घर नाही, दार नाही, जागा नाही. ते नका सांगू मला, नेमकं सांगा. कोर्टाचं काम आहे, कोर्टापासून करा म्हणे. तुम्हाला ज्यावेळेला तुमची घरं तोडली काय नोटीस वगैरे बजावलेली? नाही, नोटीस नाही आली आम्हाला. नोटीस नाही आली. नोटीस न आणता तुम्ही टोटल किती लोक राहतात तिथे? किती घर आहेत? 7-8 कुटुंब आहे तिथे. फक्त 7-8 कुटुंब आहे? मोठे मोठे म्हणजे घर. काय आडनाव काय तुमची? घर निक्कम. एकाच आडनावाची सगळी जण आहेत? एक सोनवणे आणि बाकी निक्कम. एक सोनवणे. एक मुलीचा बंगला होता तिथे. सोनवण्यांपैकी कोण आहे हजर? अरे मुलीला बोलवा. ही मुलगी आहे, रांडव आहे, तिचे 2 मुले. तिचं बंगला बांधेल असताना तो ही मुलगी सोनवणी आणि निक्कमे. 7-8 घर आमच्या वाले होते. हॉटेल होतं, दुकान होतं, टपऱ्या होत्या सर्व. त्याची पोलिसात तुम्ही तक्रार वगैरे केली का? अहो तक्रार करायला तर पोलिसच आम्हाला म्हणायला आले. आम्ही बोलले आम्ही 20 प्यायचं का काय करायचं म्हणे. खुशाल प्या, कोर्टाचा निर्णय, खुशाल प्या 20. कोर्टाने निर्णय दिला तुमच्या झोपड्या काढायला का? जागा कोणाच्या मालकीची? तुमच्या मालकीची. मग कोर्ट जागेचा 7-12 असेल ना, बरोबर ना? ऑर्डर पाठवून येतो. यांची केस चालू 30 वर्ष झाले. 30 वर्षामध्ये यांची केस चालू निकाल लागला नाही. तर त्यांनी सांगितलं का आमच्या बाजूने लागला. तलाठ्याच्या दप्तरामध्ये जागेची नोंद तुमच्या नावावरतीच असेल ना, बरोबर ना? तहसीलदार कार्यालयामध्ये प्रांताकडे. थांबा, त्यांना बोलू द्या जरा. तर मग ते म्हणले मी ते ऑर्डर कॅन्सल करतो, तुम्ही सह्या करायला. सह्या करायला गेल्यावर त्यांनी त्यांच्या सह्या घेऊन खरेदी खत आपल्या नावावर करून त्यांचं जमिनीची फसवणूक केली. नाही, तहसीलदार कार्यालयामध्ये ज्यावेळेला खरेदी खत होतं, बरोबर की नाही, त्यावेळेला मालक प्रत्यक्ष उभा असतो ना फोटो वगैरे घेण्यासाठी. मालक बघा कसे फसवणूक केली त्यांच्यावर. बोला. ही गोष्ट काय झालेली आहे तर त्यांनी त्याच्या बायकोच्या नावावर मुक्तपत्र करून आणि त्या बायकोकडून त्याने खरेदी केलेली आहे. म्हणजे त्यांच्यातच खरेदी विक्रीचा व्यवहार. किती क्षेत्रफळ किती आहे जागेचं? 16 एकर. 16 एकर. माझा